नमस्कार मंडळी, आज आपण असा विषय समजून घेणार आहोत जो महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, जमीन मालक, वारसदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक वर्षांपासून गोंधळ निर्माण करत आहे। गावागावात हा प्रश्न वारंवार विचारला जातो। आमच्या आजोबांच्या, पणजोबांच्या, खापरपणजोबांच्या काळापासून आम्ही ही जमीन कसत आहोत। आमचा या जमिनीवर 100 वर्षांपासून ताबा आहे। मग आता दुसरी व्यक्ती ही जमीन घेऊ शकते का? किंवा दुसरा प्रश्न, एखाद्या व्यक्तीच्या नावावर सातबारा आहे पण प्रत्यक्ष ताबा आमच्या कुटुंबाकडे अनेक वर्षांपासून आहे, मग मालकी कोणाची? तिसरा प्रश्न, फक्त जुना ताबा म्हणजे मालकी का? आणि चौथा प्रश्न म्हणजे 100 वर्षापासून ताब्यात असलेली जमीन कुणीतरी कोर्टातून येऊ शकतो का? आणि चौथा प्रश्न म्हणजे 100 वर्षांपासून ताब्यात असलेली जमीन कुणीतरी कोर्टातून घेऊ शकतो का? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे अत्यंत आवश्यक आहेत, कारण या विषयामध्ये सर्वात जास्त गैरसमज आहेत। अनेक लोक गावातील चर्चेवर, अफवांवर, नातेवाईकांच्या सल्ल्यावर किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीनुसार निर्णय घेतात आणि लाखो रुपयांच्या जमिनीचे व्यवहार करतात। त्यामुळे आज आपण या विषयामागील संपूर्ण कायदेशीर वास्तव अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जमीन मालकी ठरवताना फक्त एकाच गोष्टीकडे पाहिले जात नाही। न्यायालय फक्त सातबारा पाहत नाही, फक्त खरेदी खत पाहत नाही, फक्त ताबा पाहत नाही आणि फक्त एखाद्या व्यक्तीचे म्हणणे मान्य करत नाही। न्यायालय संपूर्ण परिस्थिती, कागदपत्रे, महसूल अभिलेख, ताबा, व्यवहाराचा इतिहास, वारसांचा हक्क, कायदेशीर दस्तऐवज, साक्षीदार आणि इतर सर्व पुरावे एकत्रितपणे तपासते। त्यामुळे सर्वात आधी हा गैरसमज मनातून काढून टाका की जमीन 100 वर्ष ताब्यात आहे म्हणजे ती आपोआप आमची झाली। कायदा इतका सोपा नाही। आज अनेक लोक म्हणतात की आमच्या पणजोबांपासून आम्ही ही जमीन कसत आहोत, पण त्याच वेळी प्रश्न पडतो की त्या जमिनीचे मूळ कागदपत्र कोणाच्या नावावर आहेत? महसूल अभिलेखात कोणाचे नाव आहे? खरेदी खत आहे का? इनाम, वतन, सनद, अनुदान किंवा इतर कोणते मूळ दस्तऐवज आहेत का? कारण फक्त शेती करणे आणि कायदेशीर मालकी असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। समजा एखाद्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे, पण ती व्यक्ती शहरात राहते, गेली 50 वर्ष ती जमिनीकडे गेलेली नाही, दुसरीकडे शेजारी ती जमीन कसत आहेत, पिके घेत आहेत, विहीर काढली आहे, झाडे लावली आहेत, मग त्या शेजारच्याची मालकी आपोआप निर्माण होते का? अनेक लोक लगेच म्हणतात, हो, कारण तो इतकी वर्ष ताब्यात आहेत। पण कायद्यात प्रत्येक प्रकरणाचा निर्णय फक्त ताब्यावर होत नाही। आता दुसरी परिस्थिती पाहूया। समजा वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व वारसांनी वाटणी केली नाही, मोठा भाऊ शेती करत राहिला, लहान भाऊ नोकरीसाठी बाहेर गेला, 30-40 वर्षांनी लहान भाऊ परत आला आणि हिस्सा मागितला। मोठा भाऊ म्हणाला, मी इतकी वर्ष शेती केली, आता जमीन माझी। हा दावा प्रत्येक वेळी कायदेशीर दृष्ट्या योग्य ठरेल का? याचे उत्तर परिस्थितीनुसार बदलते, कारण अनेक वेळा एका कुटुंबातील सदस्याचा ताबा हा संपूर्ण कुटुंबाच्या वतीने असतो असे मानले जाऊ शकते। अनेक लोकांना वाटते की सातबारा म्हणजे अंतिम मालकीचा पुरावा। हे देखील पूर्ण सत्य नाही। सातबारा हा महसूल अभिलेख आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे, पण अंतिम मालकीचा निर्णय फक्त त्यावरून होत नाही। त्याचप्रमाणे फक्त ताबा आहे म्हणून मालकी मिळते असेही नाही। आता सर्वात मोठा प्रश्न, 100 वर्षांचा ताबा असल्यास काय होते? मित्रांनो, 100 वर्ष हा शब्द लोक सहज वापरतात, पण न्यायालयात 100 वर्ष असे म्हणणे पुरेसे नसते। न्यायालय विचारते, पुरावा कुठे आहे? त्या काळातील महसूल नोंदी आहेत का? करपावत्या आहेत का? पीक नोंदी आहेत का? जुने नकाशे आहेत का? सरकारी अभिलेख आहेत का? साक्षीदार आहेत का? कारण न्यायालय भावना किंवा अंदाजावर निर्णय देत नाही। गावात अनेक वेळा असे ऐकायला मिळते की आम्ही पिढ्यानपिढ्या या जमिनीवर आहोत, पण त्याच वेळी जर दुसऱ्या व्यक्तीकडे मूळ खरेदी खत, जुनी सनद, महसूल अभिलेख आणि इतर कागदपत्रे असतील तर न्यायालय त्या सर्व बाबींचा सखोल विचार करते। त्यामुळे केवळ ताब्याचा दावा पुरेसा नसतो। अनेक वेळा जमीन भाड्याने दिलेली असते, काही वेळा कूळ म्हणून शेती केली जाते, काही वेळा नातेवाईक म्हणून तात्पुरता ताबा दिलेला असतो, काही वेळा देखभालीसाठी जमीन वापरायला दिलेली असते। त्यामुळे प्रत्यक्ष ताब्यामागील कारणे समजून घेणे अत्यंत आवश्यक असते, कारण प्रत्येक ताबा मालकी निर्माण करत नाही। समजा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याची जमीन सांभाळण्यासाठी घेतली, नंतर अनेक वर्षांनी तो स्वतःला मालक म्हणू लागला। अशा वेळी न्यायालय विचारते की सुरुवातीला ताबा कसा मिळाला? परवानगीने मिळाला की बेकायदेशीरपणे? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो। आज अनेक लोकांकडे जुने दस्तऐवजच नसतात, ते म्हणतात आमच्या पूर्वजांकडे काही कागद नव्हते। मग अशा वेळी काय? अशा परिस्थितीत महसूल नोंदी, जुने फेरफार, कर पावत्या, पीक पाणी,
सरकारी रेकॉर्ड, गाव नमुने, पंचनामे, साक्षीदार आणि इतर परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरतात। त्यामुळे प्रत्येक प्रकरणात उपलब्ध पुराव्यांचे मूल्य वेगळे असते। एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या नावावर नसलेली जमीन वर्षानुवर्षे वापरत असाल तर निष्काळजी राहू नका। तुमच्या ताब्याचे स्वरूप काय आहे, कोणत्या आधारावर आहे, त्याची कागदपत्रे काय आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे जर तुमच्या नावावर जमीन असेल आणि दुसरी व्यक्ती अनेक वर्षांपासून ताब्यात असेल तर तुम्ही देखील गप्प बसू नका। वेळेवर योग्य कायदेशीर उपाय करणे आवश्यक असते। अनेक लोकांना वाटते की पोलीस येऊन ताबा देतात, पण बहुतांश मालकी आणि ताब्याचे प्रश्न हे दिवाणी स्वरूपाचे असतात। त्यामुळे योग्य न्यायालयात जावे लागते, पुरावे सादर करावे लागतात, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी लागते। भावना किंवा ताकदीच्या जोरावर जमीन मिळत नाही। आज ग्रामीण भागात सर्वात जास्त वाद कोणत्या कारणामुळे होतात माहिती आहे का? कारण लोक तोंडी व्यवहार करतात, वाटणी तोंडी करतात, जमीन वापरायला देतात पण काही लिहून ठेवत नाहीत। नंतर पुढची पिढी येते आणि वाद सुरू होतो। त्यामुळे प्रत्येक व्यवहार लेखी स्वरूपात आणि कायदेशीर पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक आहे। समजा 100 वर्षांपासून एखाद्या कुटुंबाचा ताबा आहे, पण त्याच काळात महसूल नोंदी दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर आहेत, कर त्याच व्यक्तीने भरले आहेत, सरकारी अभिलेख त्याच्याकडे आहेत। अशा परिस्थितीत न्यायालय सर्व बाबींचा एकत्रित विचार करते। कोणत्याही एका गोष्टीवर अंतिम निर्णय होत नाही। अनेक वेळा लोक म्हणतात, आमच्या पूर्वजांनी ही जमीन विकत घेतली होती पण खरेदी खत हरवले। अशा वेळी इतर पुरावे शोधावे लागतात। जुने नोंदणी रेकॉर्ड, महसूल कार्यालयातील अभिलेख, कर नोंदी, जुने न्यायालयीन निर्णय, गावातील अभिलेख यांचा आधार घ्यावा लागू शकतो। मित्रांनो, जमीन हा फक्त मातीचा तुकडा नसतो, ती अनेक पिढ्यांच्या कष्टांची कमाई असते। त्यामुळे ताबा आहे म्हणजे मालकी किंवा सातबारा आहे म्हणजे सर्व काही संपले अशा अर्धवट समजुतींवर निर्णय घेऊ नका। कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी फक्त प्रत्यक्ष ताबा पाहू नका। मालकीची कागदपत्रे तपासा, महसूल अभिलेख तपासा, जुने दस्तऐवज तपासा, वारसांचा इतिहास तपासा, न्यायालयीन वाद आहेत का ते तपासा। कारण प्रत्यक्ष ताबा आणि कायदेशीर मालकी यामध्ये अनेक वेळा मोठा फरक असतो। जर तुमच्या कुटुंबाचा अनेक वर्षांपासून ताबा असेल तर त्यासंबंधी उपलब्ध सर्व पुरावे जतन करा। जुनी कर पावती, पीक नोंदी, सरकारी पत्रव्यवहार, वीज जोडणी, पाणीपट्टी, मोजणी नकाशे, साक्षीदार यांची माहिती सुरक्षित ठेवा। कारण भविष्यात वाद निर्माण झाल्यास हे पुरावे महत्त्वाचे ठरू शकतात। त्याचप्रमाणे जर तुमच्या नावावर जमीन असून दुसऱ्याचा ताबा असेल तर वर्षानुवर्ष शांत बसू नका। परिस्थिती समजून घ्या, कायदेशीर सल्ला घ्या, आवश्यक असल्यास योग्य न्यायालयीन प्रक्रिया सुरू करा। कारण वेळ निघून गेल्यावर वाद अधिक गुंतागुंतीचे होतात। या विषयाचा अंतिम निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आहे। फक्त 100 वर्ष ताब्यात असल्यामुळे जमीन आपोआप कुराची होत नाही आणि फक्त सातबाऱ्यावर नाव असल्यामुळे ही प्रत्येक परिस्थितीत सर्व प्रश्न संपत नाहीत। न्यायालय प्रत्येक प्रकरणातील कागदपत्रे, ताबा, व्यवहाराचा इतिहास, महसूल अभिलेख, पुरावे, साक्षीदार आणि संबंधित कायदेशीर बाबींचा सखोल विचार करून निर्णय देते। त्यामुळे अफवा, गावगप्पा किंवा अर्धवट माहितीवर विश्वास ठेवू नका। प्रत्येक जमीन वाद वेगळा असतो आणि त्याचा निकालही त्या प्रकरणातील पुरावे आणि कायदेशीर परिस्थितीवर अवलंबून असतो। म्हणून कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी किंवा स्वतःच्या हक्कासाठी लढण्यापूर्वी सर्व कागदपत्रांचा सखोल पडताळणी करा। योग्य कायदेशीर सल्ला घ्या आणि कायद्याने उपलब्ध असलेल्या प्रक्रियेचा अवलंब करा। कारण जमिनीच्या बाबतीत घेतलेला एक चुकीचा निर्णय अनेक पिढ्यांना कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावू शकतो। तर योग्य वेळी घेतलेली एक योग्य पाऊल तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे हक्क सुरक्षित ठेवू शकते। धन्यवाद।